येत्या 3 तारखेपासून नाशिक ग्रामदैवत श्री कालिका माता यात्रा उत्सवास सुरू होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 20/9/2024 रोजी श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट तर्फे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीस पोलीस यंत्रणा, महावितरण वगळता इतर कोणत्याही विभागाकडून आढावा बैठकीचे गांभीर्य नव्हते असे दिसून आलं होतं। त्याबाबत एबी न्यूजने वृत्त प्रसारित केल्यापासून मनपा आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग, घन कचरा विभाग यांच्यातर्फे कामास सुरुवात झाली आहे। परंतु आज यात्रा सुरू होण्यास फक्त 1 दिवस उरला असता कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून, विशेषतः मनपा आयुक्त, उपायुक्त, तत्सम अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कोणतेही अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन संबंधित यात्रा नियोजनाचा आढावा घेतलेला नाहीये। या उलट माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब हे आढावा बैठकीच्या आधी व नंतर प्रत्यक्ष येऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण साहेब तसेच मुंबई नाका पोलीस निरीक्षक श्री संतोष नरोटे साहेब हे आढावा बैठकीपासून रोजच कामाच्या नियोजनाबाबत स्वतः मंदिरात येऊन संपूर्ण कामाचा आढावा घेत असतात। दरवर्षी कालिका देवी यांच्या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, यात्रा भरत असते। त्या संपूर्ण बंदोबस्ताची तसेच तयारीची या ठिकाणी पाहणी करण्यात आली। यावेळी मंदिर प्रशासनाचे सर्व पदाधिकारी हजर होते। यापूर्वी नियोजन बैठक झालेली आहे। या ठिकाणी विशेषतः ट्रॅफिकचा बंदोबस्त असणार आहे। ट्रॅफिकचं नियोजन झालेलं आहे, तसेच पार्किंगचं देखील नियोजन झालेलं आहे। स्पेसिफिक पार्किंगसाठी इष्ट ठिकाणे ठरवून दिलेले आहेत। त्याचबरोबर दिवसा आणि रात्री देखील पोलीस तसेच महिला पोलीस, होमगार्ड यांचा सलग बंदोबस्त असेल। दिवस असो रात्र असो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करत असणार आहे। पोलिसांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर फायर ब्रिगेड आहे, ॲम्ब्युलन्स आहे, हे देखील सोबत उपलब्ध असणार आहे। याशिवाय काही चोऱ्या माऱ्या अशा घटना होऊ नये यासाठी साध्या विषयातील पोलीस देखील, महिला आणि पुरुष सदैव तैनात असणार आहेत दिवसा आणि रात्री। 100हून जास्त CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक व्यक्तीवरती बारीक नजर असणार आहे। त्याशिवाय PA सिस्टम देखील या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना सावधगिरीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। 3 तारखेपासून उत्सव सुरू होतोय, पूर्ण तयारी झाली आहे। हा जो गडकरी चौक ते संदीप पाटील हा रस्ता असतो, या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। त्यामुळे या रस्त्याच्या ऐवजी जे पर्याय मार्ग आहे त्याचं डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे आणि त्याचे नोटिफिकेशन देखील देण्यात आलेलं आहे। तर हा रस्ता वाहतुकीसाठी या यात्रेच्या कालावधीमध्ये बंद असतो। मात्र मनपा फक्त मोकळ्या जागेचा लिलाव, पार्किंग जागेचा लिलाव, रस्त्यावर बसणाऱ्या गोरगरीब व्यापाऱ्यांकडून महसूल कसा मिळेल याचं नियोजनात व्यस्त दिसत आहे। याला असं म्हणूया, साहेब लपाछुपीच्या खेळात व्यस्त, अधिकारी त्यांच्या धुंदीत मस्त, मग यात्रा नियोजन कोणाच्या भरोशावर। माननीय पोलीस आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।